यानंतर थेट जाऊयात संजय गायकवाड सध्या बोलतायत. आम्ही पोलिसांचा कायद्याचा सन्मान आम्ही केला. आम्ही आमचा कार्यक्रम रद्द केला. त्यांचा पण कार्यक्रम पोलिसांनी रद्द केला कायदा सुव्यवस्थेच्या नावाखाली. परंतु असं असताना पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर सुद्धा तुम्ही महाराष्ट्रातल्या तमाम शिवभक्तांच्या जखमीवर मीठ चोळाय करता. जाणून बुजून जे पुस्तक तुम्ही छापलं 20 लाख प्रती त्याच्या विकल्या, एवढं सगळं केल्यानंतर तुम्हाला आता इथून पुस्तक वाचायची आवश्यकता काय? आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणी पुस्तक वाचायला जर ते येतील तर आम्ही पुस्तक वाचायला म्हणजे ऐकायला आम्ही जाणार. आम्ही समोर खाली बसणार. आम्ही विनयशीलतेनं आम्ही सगळ्या गोष्टी आम्ही ऐकणार. आणि त्यामध्ये जर त्यांनी पुस्तक वाचताना छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मानपूर्वक उल्लेख केला तर आम्ही टाळ्या वाजवून स्वागत करणार. पण जर का एकेरी भाषेत आमच्या सगळ्यांच्या जखमीवर मीठ चोळायचा प्रयत्न महाराष्ट्रातल्या तमाम शिवभक्तांच्या जर केला, मग मात्र त्या ठिकाणी जर शिवभक्तांच्या भावना अनावर झाल्या तर याची जबाबदारी सगळी त्या आयोजकाची किंवा त्या पुस्तक वाचणाऱ्याची राहील. भाऊ, त्यांनी असा आरोप केलाय की तुम्ही म्हणालात की जे पुस्तकाचे लेखक आहे पानसरे यांच्यावर मरणोपरांत गुन्हा दाखल करण्याची मागणी तुम्ही केली, असा आरोप त्यांनी केला. असली कुठलीही मागणी मी केलेली नाही आहे. कुठल्याही प्रकारची मागणी सुद्धा मी केलेली नाही आहे, लेखी केली नाही किंवा कुठल्या मीडियावर पण केलेली नाही आहे. त्यांनी आज आता जिथं ते वाचन करणार आहेत तिथला पेंडॉल सुद्धा तुमच्या दहशतीने काढून नेल्याचा त्यांचा आरोप आहे. आमची कुठली दहशत नाही आहे. एखादा कोणी कोल्हापूरचा लांडगा इकडे येईल, इकडं